रसिक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, मराठी साहित्यशास्त्र या विषयाअंतर्गत आपण शब्दशक्तींचे प्रकार बघतो आहोत. त्यापैकी अभिधा लक्षणा या दोन शब्दशक्तींनंतर तिसरी आणि महत्त्वाची शब्दशक्ती म्हणजे व्यंजना, जिला व्यंग्यार्थ असेही म्हटले जाते. व्यंजना या शब्दशक्तीविषयी जाणून घेऊया की काव्यव्यापारामध्ये व्यंजनाशक्तीला खूप अधिक महत्त्व असते. काही वेळा तर काव्याचे काव्यपणच व्यंजनेमध्ये सामावलेले असते. असे वाटावे इतके काव्यात व्यंजनेचे महत्त्व असते. काव्यामध्ये प्रत्यक्ष वर्णनापेक्षा सूचकतेला महत्त्व असते. ही सूचना देण्याचे सामर्थ्य म्हणजे व्यंजना शक्तीचे असते. त्यामुळे व्यंजनेत शब्दाच्या वाच्यार्थाला मानावे लागतेच. त्या वाच्यार्थाबरोबरच अधिक काही जे सुचवलेले असते ते सुचविणे अतिशय सौंदर्यपूर्ण असते. व्यंजनेचे संस्कृतमधील उदाहरण नेहमी असे सांगितले जाते की सूर्य अस्ताला गेला, गतो अस्तमर्क. सूर्य अस्ताला गेला हे एक वाक्य आहे फक्त, आणि हे वाक्य उच्चारताच किंवा ऐकताच वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या स्वरूपाचं सूचन होतं. जसं एखादा व्यक्ती आहे तर त्याला वेगळं, चोराला वेगळं, नववधूला वेगळं, अभिसारिकेला वेगळं, शेतकरी याला वेगळं. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये सूर्य अस्ताला गेला चला, किंवा आता सूर्य मावळतो आहे असं म्हटल्यानंतर एखादी नववधू असेल तर तिला आता लवकरच घरी जाऊन आपल्याला संध्याकाळची कामं करायची आहेत अशी घाई लागेल. चोर असतील तर त्यांच्या डोक्यामध्ये आता माझ्या कामांची वेळ झाली असं लक्षात त्याच्या येईल. किंबहुना एखादी अभिसारिका आहे तर तिची विचार करण्याची जी पद्धत आहे ती वेगळी राहील या वाक्याकडे. किंबहुना एखादा शेतकरी आहे तर तो आपल्या गुरांना वळवण्यासाठी चला संध्याकाळ झाली म्हणजे सूर्य बुडतो आहे. तर ह्या एकंदर एका वाक्यातून प्रत्येकाला वेगवेगळं सूचन होणे. व्यंग्यार्थालाच ध्वन्यर्थ म्हणजे सूचित होणे, एखादी गोष्ट सजेस्टिव्हिटी असं त्याला म्हटलेलं आहे. त्यामुळे ज्या वेळेला एका व्यक्तीने कुठलाही एक वाक्य म्हटलं असेल की सूर्य अस्ताला गेला, किंवा चोराला चोरीचा, नववधूला आपल्या घरच्यांच्या स्वागताची तयारी, अभिसारिकेला भेटण्याची सूचना, किंवा शेतकऱ्याला शेतीची कामे आटोपते घेण्याची सूचना, असे वेगवेगळे जे अर्थ आहेत ते प्रतीत होतात. व्यंजनेने कळणारा अर्थ हा कोणत्याही शब्दाचा वा शब्दसमूहाचा नसतो. कवीच्या मनातील आंदोलने त्या शब्दातून सुचविलेली असतात आणि रसिक सहृदय वाचक आपल्या कल्पनाशक्तीच्या सहाय्याने ती आंदोलने जाणतो, त्याचा आस्वाद तो घेऊ शकतो. त्यामुळे शब्दाच्या वाच्यार्थाहून वेगळा सहृदयांना जाणवणारा अर्थ म्हणजे व्यंग्यार्थ म्हणजे ध्वन्यार्थ होय. रमणीय अवयव सौंदर्याला पाहून भिन्न पण त्याच्याच द्वारा अभिव्यक्त होणारे तिचे जे लावण्य जसे अपूर्ण असते त्याप्रमाणेच शब्दाच्या वाच्यार्थातून भिन्न परंतु शब्दाच्या द्वारा जे अभिव्यक्त होते तेच काव्य म्हणजे सौंदर्य होय. आता ह्या व्यंग्यार्थालाच भारतीय साहित्यशास्त्रामध्ये संस्कृत मीमांसकांनी ध्वन्यर्थ, ध्वनित होणारा अर्थ असं म्हटलेलं आहे. कारण काय की जे वाक्य किंवा काव्यपंक्तीत असेल किंवा एखाद्या साहित्यामध्ये असेल, गद्य असो वा पद्य, यामध्ये त्यांनी जर व्यंग्यार्थ प्रधान रचना केली असेल तर त्याला प्रत्येकी एका अर्थाच्या पलीकडे अनेक अर्थांचं सूचन करण्याच्या क्षमता त्या वाक्यामध्ये असतात. त्या कशामुळे दिसतात आणि कळतात तर त्या व्यंग्यार्थामुळे. मुळात सौंदर्य, काव्य सौंदर्य हे काव्याचे आत्मतत्व असते. याला ध्वनी किंवा प्रतीयमान अर्थ असं म्हटलं जातं. रस हे असेच सतत ध्वनित होत असतात. आपण बघतो की नवरसांच्या आधारावर साहित्य उभं असतं आणि काव्यामध्ये तर याचं फारच मोल आहे. तेव्हा रस हे असेच सतत ध्वनित होणारे असतात. रस कधीही शब्द, वाक्य, केवळ शब्द किंवा केवळ वाक्य असे नसतात, तर ते ध्वनित होणारे असतात. आता व्यंजनाशक्तीचे प्रकार जाणून घेऊया. संस्कृत समीक्षकांनी व्यंजनेचे प्रमुख दोन विभाग केलेले दिसतात.
एक म्हणजे शब्दाशी निगडित असलेली ती शाब्दी व्यंजना. शब्दाशी निगडित असलेली व्यंजना म्हणजे काय? शाब्दी व्यंजना. तर अर्थाशी निगडित असलेली ती आर्थी व्यंजना. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला तसं त्याचं एक हे आहे, एक प्रकारचं त्याची आकृती आहे की ती सांगत असताना व्यंजना व व्यंजनेचे दोन प्रकार म्हणजे एक शाब्दी व्यंजना, दुसरी आर्थी व्यंजना. शाब्दी व्यंजनेचे दोन प्रकार म्हणजे एक अभिधामूल व्यंजना आणि लक्षणमूलक व्यंजना. अभिधामूलक व्यंजना आणि लक्षणमूलक व्यंजना हे शाब्दी व्यंजनेचे प्रकार आहे. तर दुसरा म्हणजे आर्थी व्यंजना. आर्थी व्यंजनेचे दोन प्रकार, एक म्हणजे लौकिक, दुसरी म्हणजे अलौकिक. मग लौकिकमध्ये संस्कृत मीमांसकांनी वस्तुध्वनी आणि अलंकारध्वनी असा उपप्रकार केलेला आहे, त्याचा विचार केला आहे. आणि अलौकिक आर्थी व्यंजनेच्या अंतर्गत रसध्वनी असा त्याचा उपप्रकार सांगितलेला आहे. तर आपण सर्वप्रथम व्यंजनेच्या शाब्दी व्यंजना आणि अर्थी व्यंजनेपैकी शाब्दी व्यंजनेचे प्रकार बघूया. शाब्दी व्यंजनेचे प्रकार, एक म्हणजे अभिधामूलक शाब्दी व्यंजना. शाब्दी व्यंजनेचा हा पहिला प्रकार आहे. जेव्हा व्यंग्यार्थ द्वयार्थी शब्दांवर अवलंबून असतो तेव्हा हा प्रकार संभवतो किंवा तेव्हा हा प्रकार निर्माण होतो. ठीक आहे. उदाहरणार्थ आहे करदरीत किंवा करहरित. तर एका वाक्याचे दोन अर्थ असल्यावर श्लेष अलंकाराची उभारणी होत असते. आता तुम्हाला जसं मित्र उगवला, मित्र म्हटल्यानंतर सूर्यालाही मित्र म्हटलं तर मित्र म्हणजे मित्र, दोस्त. ठीक आहे. आता एखादा आपला मित्र आला आणि हा आज मित्र उगवला असं जर म्हटलं गेलं तर इथे शब्दाची शाब्दी व्यंजना होते. पुष्कळदा श्लेष अलंकारापेक्षा व्यंजनेचे वेगळेपण कोणते जाणवते? श्लेष अलंकारातील द्वयार्थी शब्दाचे दोन्ही अर्थ पुष्कळदा प्रस्तुतच असतात व ते अभिधा व्यापाराने आपल्याला कळतात. पण शाब्दी व्यंजनेचा जो दुसरा अर्थ प्रकटतो तो अर्थ आपल्याला कधीकधी अप्रस्तुत वाटणारा असतो. त्यामुळे तो तसं पाहिलं तर सुचविलेला अर्थ असतो म्हणजे सूचित केलेला अर्थ असतो. तो केवळ अभिधेचे आकलन होत नाही. त्या शाब्दी व्यंजनेमध्ये ज्या शब्दाची योजना केलेली असते त्यावेळेला केवळ अभिधेचे आकलन होत नाही तर त्या अप्रस्तुत अर्थाने अधिक काहीतरी दाखवून दिलेले असते. त्यामुळे अभिधामूलक व्यंजना हा व्यंजनेचा प्रकार असला तरी तो केवळ एका द्वयार्थी शब्दावर अवलंबून असतो, इतकी त्याची सामान्य मर्यादा असते. जसं आता तुम्हाला सांगितलं की करहरित आणि कर हा शब्द एक म्हणजे आपल्याला एखादं काम कर यासाठी म्हणून येतो आणि दुसरा कर हे काम केले जावे या अर्थाने येतो. कर म्हणजे हात आणि कर म्हणजे करणे. ठीक आहे. तर ह्या वेगवेगळ्या अर्थाने पुष्कळदा शब्दाचा मर्यादित स्वरूपाचा श्लेष, जसं मी मित्रचं उदाहरण दिलं की मित्र आला, तर या ठिकाणी शब्दश्लेषात्मक असलेल्या अभिधामूलक शाब्दी व्यंजनेचा प्रकार हा मर्यादित असतो, पण तो अधिक काहीतरी सूचित करणारा असतो. इथे मात्र रसिकाचं मर्मज्ञपणा, संवेदना कामी येतात. दुसरा प्रकार आहे लक्षणामूलक शाब्दी व्यंजना. पहिली अभिधामूलक शाब्दी व्यंजना, दुसरी आहे लक्षणामूलक शाब्दी व्यंजना. कशी? काही विशेष हेतू मनात धरूनच वक्ता लक्षणेचा वापर जो आहे तो करीत असतो. उगाच काही कुठले तरी शब्द निर्माण होत नाहीत, त्याच्यामागे काहीतरी कारण असतं. तेव्हा त्या लक्षणेमागचे केवळ लक्षणा व्यापाराने कळत नाही. त्या लक्षणेमागचे जे अर्थ आहेत ते केवळ फक्त लक्षणा व्यापाराने कळत नाही, त्यासाठी व्यंजनेची मदत घ्यावी लागते. जसं आपण अभिधा शक्ती शिकताना पाहिलं की माझ्या दारावरून राजाचा हत्ती गेला. तर दारावरून म्हटल्यानंतर अभिधेने दारावरून घेतलं तर एकदम दारावरून असं त्याचा अर्थ होईल. म्हणजे आपल्याला आपोआपच दुसऱ्या शब्दशक्तीला शरण जावं लागतं, ती असते लक्षणा. आणि मग तिसरी जी आहे ती व्यंजना. आता तिथे व्यंजनेचं काम नाही, पण जेव्हा लक्षणेने एखादा व्यापार कळत नाही त्यावेळेला व्यंजनेची मदत घ्यावी लागते. सामान्यतः प्रयोजनवती लक्षणा या प्रकारात मोडते, म्हणजे जी लक्षणामूलक शाब्दी व्यंजने अंतर्गत सांगितली जाते. उदाहरणार्थ आपण तेच घेऊया की तिच्या दारावरून राजाचा हत्ती गेला. या वाक्यात घर आणि हत्ती याचे निकटत्व व्यंजनेने सूचित होते. की तो दारावरून गेला म्हणजे अगदी जवळून गेला. आपण म्हणतो नाही, हां त्यांचा आमच्या अगदी दारावरून जाणं येणं आहे.
ठीक आहे. दारावरून आहे म्हणजे अगदी जवळून, त्यातलं जे निकटत्व आहे ते लक्षात घेण्यासारखं असतं. लक्षणामूलक शाब्दी व्यंजना ही व्यंजनेमध्ये प्रवेश करणाऱ्या स्वरूपातली असते. आता दुसरा प्रकार आपण बघूया, आर्थी व्यंजनेचे प्रकार. तर या प्रकारामध्ये व्यंजनेचे खरे सामर्थ्य जे आहे ते प्रकट होते. या ठिकाणी केवळ एखाद्या द्वयार्थी शब्दावर किंवा अलंकरणावर व्यंजना अवलंबून नसते, ती त्या सगळ्या काव्यपंक्तीलाच व्यापून राहिलेली असते. ते केवळ कुठला तरी एखादा शब्द, त्याचे अर्थ असं नाही, तर ती संपूर्णची संपूर्ण काव्यपंक्ती जी आहे त्याला ती व्यापून राहिलेली असते. त्या पद्याच्या वाच्यार्थाबरोबर किंवा लक्ष्यार्थाबरोबरच वाचकाच्या मनात अनेक प्रकारे संमिश्र भाव निर्माण होत असतात. मराठीत जसे भा. तांबे यांची नववधू ही कविता या व्यंजनेचे उत्कृष्ट स्वरूपाचे उदाहरण आहे, अतिशय उत्कृष्ट असं. आणि किंवा बालकवींची औदुंबर ही कविता अर्थाची अनेक वलये निर्माण करणारी कविता आहे. किंवा संस्कृतमध्ये आर्थी व्यंजनेचेही 2 प्रकार मानले गेलेले आहेत. ते मी तुम्हाला सांगतेच, पण तत्पूर्वी आर्थी व्यंजनेचा प्रकार हा संपूर्ण अख्ख्याच्या अख्ख्या कवितेला कसा तो व्यापून असतो त्याचं मी एकच उदाहरण देईल की नववधू ही कविता आहे उदाहरणार्थ भा. तांबेंची. आपल्याला वरवर पाहता असं वाटेल की नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते. याच्यामध्ये असं वाटतं की एखादी नववधू ही आपल्या सासरी निघते आणि त्यावेळेला तिच्या मनाच्या भावभावनांचं वर्णन कवीने केलं आहे. परंतु मूलतः त्याचा आणखीन एक तिसरा अर्थ आहे की जीव आणि शिव म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांच्यावर नववधू ह्या आत्म्याला म्हटलं आहे, जीवामध्ये वसणाऱ्या आत्म्याला, आणि ईश्वर म्हणजे सासर, ईश्वराकडे जाणं म्हणजे सासर, असा त्याचा विचार कवीने यातून व्यक्त केला आहे. की नववधू प्रिया मी बावरते म्हणजे या संसारातून संसाराची बंधनं सोडून जात असताना माझ्या जीवाची अवस्था ही नववधूसारखी होते, बावरल्यासारखी होते की हे मी माझं माहेर असल्यासारखं झालं आहे, तर इथून मी सोडून जाऊ कशी. त्यामुळे नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते. आणि मग पुढे पुढे खूप कवींनी खूप सुंदर सुंदर वर्णन केलं आहे की कळे मला तू प्राण सखा जरी, कळे तूच आधार सुखा जरी. हे तू म्हणजे कोण आहे, तो ईश्वर आहे किंवा मरणानंतर निघून जाण्याचं ठिकाण. तर कळे मला तू प्राणसखा जरी, कळे तूच आधार सुखा जरी, म्हणणं जवळ यावया गांगरते नववधू प्रिया मी बावरते. तर ही संपूर्ण इथे आर्थी व्यंजना ही संपूर्णची संपूर्ण याला व्यापलेली असते, संपूर्णच्या संपूर्ण कवितेला व्यापलेली असते. तर ही केवळ फक्त एखाद्या नववधूची वरवरची कविता नाही, तर ती कशाची आहे, जीवाशिवाची, आत्मा आणि ईश्वराची कविता आहे. संस्कृतमध्ये आर्थी व्यंजनेचे जे प्रकार सांगितले आहे त्यामध्ये आर्थी व्यंजनेचे एक लौकिक आणि दुसरा अलौकिक असा प्रकार आहे. लौकिकमध्ये वस्तुध्वनी आणि अलंकारध्वनी असे 2 प्रकार जातात, तर अलौकिकमध्ये केवळ रसध्वनी असं त्या व्यंजनेचा प्रकार जातो. वस्तुध्वनी आर्थी व्यंजनेच्या लौकिक ह्या प्रकारातील वस्तुध्वनी याबद्दल जाणून घेऊ. वाच्यार्थाहून व्यक्त होणारा व्यंग्यार्थ जेव्हा केवळ एखाद्या वस्तूचा किंवा कल्पनेचा आविष्कार करत असतो तेव्हा वस्तुध्वनी होतो. उदाहरणार्थ सूर्य अस्ताला गेला. हे वाक्य उच्चारणाऱ्या विशिष्ट व्यक्तीला अनुसरूनच वाचकाला जे वेगवेगळे अर्थ जाणवतात ते केवळ वस्तुरूप आहेत. थोडक्यात जेव्हा व्यंग्यार्थाने जाणवणारा भावार्थ पुष्कळशा प्रमाणात दुसऱ्या प्रकाराने साध्या वाच्यार्थाने सांगता येत असेल तेव्हा ते वस्तुध्वनीचे उदाहरण असते. ही झाली हा झाला वस्तुध्वनी. वस्तुध्वनी लौकिक आर्थिक व्यंजना. आता आर्थी व्यंजना. नंतर आहे अलंकारध्वनी. लौकिक व्यंजनेचा वस्तुध्वनी आणि अलंकारध्वनी ह्या 2 प्रकारापैकी आता अलंकारध्वनी म्हणजे काय, किती बारीक बारीक विचार केला आहे बघा साहित्यशास्त्रज्ञांनी, मीमांसकांनी, की अलंकारध्वनी यामधील व्यंग्यार्थ हा वाच्य होऊ शकतो. खरे म्हणजे अलंकार हा काव्याचा शोभादायक धर्म मानला जातो, पण जेव्हा मुख्य अर्थाला अलंकृत करणारा अलंकार हाच प्रमुख होतो तेव्हा अलंकार ध्वनी प्रकार साधतो. अशा उदाहरणात खरे म्हणजे अलंकार सूचित केलेला असतो, तो स्पष्ट नसतो. याच अर्थाने त्याला अलंकार ध्वनी असे म्हणतात. उदाहरणार्थ काय, तर कुसुमाग्रजांच्या समिधाच सख्याया यात कसा ओलावा, कोठून फुलां परिवा मकरंद मिळावा या कवितेतील पंक्ती अलंकार ध्वनीचे उत्तम उदाहरण आहे. यामध्ये काय आहे की हा अलंकारही आहे, तो त्या
कवितेला अधिक खुलवतोही आहे. आणि एकीकडे समिधाचं या सख्या ह्या, तर हे कोणाला म्हटलं आहे सख्या, तर रसिकाला, म्हणजे कवीने रसिकाला उद्देशून हे म्हटलेलं आहे. कोठून फुलांपरिवा मकरंद मिळावा, फुलासारखा मकरंद याच्यामधून कसा बरं मिळेल. शेवटी या समिधाच आहे ज्या यज्ञामध्ये आहुती म्हणून दिल्या जातात. तर अशी काही उदाहरणं, म्हणजे अगदी बारीक बारीक व्यंग्यार्थाचे जे सूक्ष्म भाव असतात ते आपल्याला या प्रकारांमुळे कळू शकतात. त्यानंतर आर्थी व्यंजनेचा जो दुसरा प्रकार अलौकिक, त्या अलौकिकच्या अंतर्गत रसध्वनी असंही कवीने त्याचा व्यंग्यार्थाच्या अंतर्गत येणारा प्रकार सांगितला आहे की रसध्वनीला अलौकिक ध्वनी असेही म्हटले जाते, कारण तो वाच्यार्थाने कधीच प्रकट करता येत नाही. त्याचे आकलन होण्यास रसिकाजवळ प्रतिभा असायला पाहिजे. मुळात प्रतिभा हा काय फक्त लेखकाच्या जवळ असणारा विषय नाही, तर तो केव्हाही जो वाचक रसिक असेल तोही तितकाच मर्मज्ञ आणि जाणकार असावा लागतो, तर तो विषय कळतो. रसध्वनीला म्हणूनच अलौकिक ध्वनी असे म्हटले आहे, कारण तो वाच्यार्थाने कधीच प्रकट करता येत नाही. त्याचे आकलन होण्यासाठी रसिकाजवळ स्वतःची प्रतिभा असायला पाहिजे. नववधू झालं किंवा औदुंबर झालं किंवा माळाचे मनोगत झालं किंवा डोह यासारख्या कवितांचा आस्वाद रसिक मनाशिवाय शक्य नाही. रसिक म्हणजे सहृदय आणि सुहृदय दोन्ही संवेदनांशी संबंधित असलेले विषय आहेत. रसिकाला सुद्धा या कवितांच्या वाचनाने जे जाणवते ते दुसऱ्या शब्दातून प्रकट करणे शक्य नसते. त्यामुळे या कवितांच्या परिशीलनाने, या कवितांच्या वाचनाने आणि त्याचा जो अर्थबंध आपल्या मनात तयार होतो, त्यांच्या मनामध्ये अनेक भावना तरंग निर्माण होतात आणि प्रत्येकाला एकाच कवितेचे अनेक अर्थ प्राप्त होतात आणि त्याचा आनंद जो आहे तो बहुगुणी होतो. तर अशा प्रकारे आपल्या शब्दशक्तीचे जे 3 प्रकार आहेत त्यापैकी व्यंजना ही अतिशय महत्त्वाची शक्ती होय. जर व्यंजना ही शब्दशक्ती आपल्याला कळू शकली नाही, त्याचं ज्ञान जर नसेल, तर आपलं आकलन त्या बाबतीतलं कच्चं असण्याची शक्यता असते. तेव्हा शास्त्राच्या माध्यमातून आपण अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या तिन्ही शब्दशक्तींना जाणून एका साहित्याचा आस्वाद जर घेतला, तर वेगळ्या अर्थाने आपण थोडं व्युत्पन्नतेने साहित्यास्वाद घेतला असा त्याचा अर्थ होईल.